एमआरपीच्या नावाखाली ग्राहकांची लूट, उत्पादन खर्च छापण्याची ग्राहक पंचायतची मागणी। नमस्कार, आपण पाहतात परिवर्तन 24 न्यूज। तळोदा ग्राहकांच्या खिशावर पडणारा वाढता आर्थिक बोजा आणि एमआरपीच्या नावाखाली होत असलेली कथित लूट आता चर्चेचा विषय बनली आहे। ग्राहकांना वस्तूची खरी किंमत समजावी यासाठी उत्पादनावर एमआरपी सोबत उत्पादन खर्चही छापणे बंधनकारक करावे, अशी जोरदार मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने केली आहे। याबाबत तळोदा येथे प्रशासनाला निवेदन देण्यात आले। तळोदा तालुक्यातील अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या वतीने प्रांताधिकारी, तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले। संघटनेचे म्हणणे आहे की ग्राहकांच्या संरक्षणासाठी सुरू करण्यात आलेली एमआरपी व्यवस्था आता अनेक ठिकाणी ग्राहकांच्या शोषणाचे साधन बनत चालली आहे। उत्पादन कंपन्या वस्तूंवर मनमानी पद्धतीने जास्तीत जास्त किरकोळ किंमत म्हणजेच एमआरपी छापत असून त्यानंतर मोठ्या सवलतींचे आमिष दाखवून ग्राहकांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आलाय। विशेषतः औषधे, सौंदर्य प्रसाधने आणि दैनंदिन वापराच्या वस्तूंवर उत्पादन खर्चाच्या अनेक पट अधिक एमआरपी छापली जात असल्याचा दावा ग्राहक पंचायतीने केलाय। यामुळे ग्राहकांना वस्तूची वास्तविक किंमत समजत नसून कंपन्यांना अतिरिक्त नफा मिळत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे। भिका चव्हाण, अध्यक्ष, अखिल भारतीय ग्राहक पंचायत तळोदा तालुका यांनी सांगितले, सध्या बाजारपेठेत लागू असलेली एमआरपी व्यवस्था ग्राहकांच्या संरक्षणाचे साधन न राहता अनेक ठिकाणी शोषणाचे माध्यम बनत चालली आहे। ग्राहकांना वस्तूची खरी किंमत कळावी यासाठी एमआरपी सोबत उत्पादन खर्च छापणे अनिवार्य झालाय। अखिल भारतीय ग्राहक पंचायत गेल्या 4 दशकांपासून उत्पादनांवर उत्पादन खर्च छापण्याची मागणी करत आहे। संघटनेने सरकारकडे 2 प्रमुख मागण्या केल्या आहेत। पहिली, प्रत्येक उत्पादनावर एमआरपी सोबत मूळ उत्पादन खर्च छापणे कायद्याने बंधनकारक करण्यात यावे आणि दुसरी, उत्पादक कंपन्यांकडून केल्या जाणाऱ्या मनमानी किंमत निर्धारणावर कायदेशीर निर्बंध आणावेत। या निवेदनावर जिल्हा अध्यक्ष वंदना तोरवणे, अध्यक्ष भिका चव्हाण, उपाध्यक्ष चेतन इंगळे, सचिव डॉक्टर अमरराज कुडे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। दरम्यान या विषयावर देशभरात जनजागृती मोहीम, चर्चासत्रे आणि आंदोलने सुरू असून नुकतेच दिल्लीतील जंतर मंतर येथे राष्ट्रीय स्तरावरील आंदोलनही पार पडले। आता शासन आणि प्रशासन यावर काय निर्णय घेते याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे। अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा परिवर्तन 24 न्यूज।